नमस्कार, मी रश्मी. आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. चैत्र शुक्ल सप्तमी निमित्त आई एकविरा देवीच्या उत्सवाकरिता उरण तालुक्यातील वेशवी गडावर देवी भक्तांची एकच गर्दी उसळल्याचे पाहावयास मिळते. वेशवी गावातील 28 युवकांनी एकत्रित येऊन गडावर बांधलेल्या या मंदिरात देवी एकविरेचा उत्सव श्री एकविरा देवी मंडळ वेशवी आणि ग्रामस्थांच्या वतीने दरवर्षी साजरा करण्यात येत असतो. या निमित्त देवीची पालखी, पूजा अर्चा असे विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रम राबवण्यात येत असतात. चैत्र सप्तमीस येणारा आई एकविराचा उत्सव कार्लागडावर मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरा करण्यात येतो. त्याचप्रमाणे तो उरण तालुक्यातील वेशवी गडावरही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. वेशवी गडावर देवीच्या पाऊलखुणा आहेत, त्यामुळे येथील 28 युवकांनी एकत्रित येऊन श्री एकविरा देवी मंडळाच्या माध्यमातून आणि ग्रामस्थांच्या मदतीने गडावर आई एकविराचं मंदिर उभारून 1997 सालापासून प्रत्यक्षात देवीच्या उत्सवास सुरुवात केली. अशा उत्सवास दूरदूरचे देवी भक्त आई एकविराचा कृपा आशीर्वाद घेण्याकरिता वेशवी गडावर येत असतात. स्वत स्थान येत आहे आणि देवीचं पाऊलखुणा असल्यामुळे इथं आम्ही 28 मेंबर आहेत, सभासद आहेत. 28 सभासदांनी एक विचार केला मनामध्ये, काहीतरी आपण देऊळ बांधूया देवीचं शाश्वत असल्यामुळे. त्याच्यामुळे आम्ही एक कल्पना मनात करून जयम मंत्री यांच्या सहकार्याने हे मंदिर उभारलं आणि 9/11/1996 रोजी या मंदिराचं जीर्णोद्धार केला आणि पहिली यात्रा भरवण्यात आली ती 97 साली. देवीचं इथं शाश्वत देवस्थान असल्यामुळं पलीकडं डोंगराच्या पलीकडं एक पाऊलखुणा आहे देवीची पाऊल बोलतात, पाऊल. त्याच्यामुळे तिथं पूजा आरती केली जातो. पहिल्यापासून पूजा आरती, वाढवडल्यांपासून पूजा आरती केली जातो आणि त्याच्यामुळं चांगलं काहीतरी मार्गदर्शन भेटतो. त्याच्यामुळे एकत्र येतात, एकत्र येऊन सर्व काही गोष्टी होतात, सांस्कृतिक कार्यक्रम होतात. नवरात्राचं 9 दिवस उत्सव होतो इथे आणि त्याच्यानंतर हा 2 दिवसाचा प्रोग्राम होतो यात्रेनिमित्त. पहिल्या दिवशी यात्रेनिमित्त गावातनं माहेरघर आहे शामशेठ पांडुरंग मुंबकर यांच्या तिथं माहेरघरचं देऊळ आहे. त्या देवलापासून पालखी काढली जातो, मिरवणूक काढली जातो आणि त्या मिरवणुकीमध्ये पूर्ण गाव आणि 10 गावातली लोक असतात सहभागी, बँजो वगैरे सर्व काही असतात आणि त्यामध्ये रात्री इथं पालखी आली जातो आणि दुसऱ्या दिवशी वद्य असतो. हा आमचा कोली लोकांचा हा दिवस खूप मोठा आणि महत्त्वाचा असतो. ह्या दिवसाला आम्ही तिची पालखी काढतात किंवा यात्रा खूप थाटाने करतात आणि आम्हाला कोली लोकांचा म्हणजे महाउत्सव असते, म्हणजे हा खूप मोठा सोहळा करतो ना आम्ही आणि आम्हाला इथं मजा वाटते. येतं तर वेशवीच्या डोंगराची देवी आम्हाला नवसाला पावते आणि आम्ही तिचा महाउत्सव करतो. आम्हाला मुलांना, आम्हाला सर्वांना आनंद होते. आमचा कोळी लोकांचा मोठा उत्सव आहे. त्यांच्या देवीच्या नवसाला आम्ही दरवर्षी येतो. आम्हाला खूप आनंद मिळतो इथे येऊन. आमच्या मुलाबाळांना खूप 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 आनंद देतात.
पेशवीगडावर बांधण्यात आलेल्या आई एकविराचा मंदिर परिसर आज वनराईने फुलून गेलाय. तो या 28 युवकांच्या प्रयत्नांमुळे. ओसाड असलेल्या या गडावर मंडळाच्या या युवकांनी वृक्षारोपण करून संपूर्ण मंदिर परिसर वनराईने फुलवून टाकलाय. त्यामुळे आई एकविराच्या दर्शनाकरिता येणाऱ्या देवी भक्तांना देवीच्या कृपा आशीर्वादाबरोबरच निर्मळ निसर्गाचाही सहवास लाभतोय. इथं तशी जी गर्दी दिसते ती लोकांची तशी पूर्वीपासूनच भक्ती होती लोकांची. इथे जाणारी जी वाट होती त्या वाटेत एक देवीची फोटो होता. तर त्या तरुणांना वाटलं का इथं एक मंदिर व्हावं त्या देवीचं, ज्याने लोकांना त्यांचा अजून विश्वास दृढ होईल तिच्यावर. तर त्याच्यामुळं ते 28 जे तरुण होते त्या तरुणांनी मिळून हे मंदिर बांधलेलं आहे. आणि त्याच्यामुळे ही जी वनराई दिसते इथे ती पण ती त्यांची आणि ग्रामस्थांची जी मेहनत आहे त्याच्यामुळे ही एवढी वनराई दिसते. पूर्वी तर फार म्हणजे एक ओसाड टेकडी होती, पण त्याच्यामुळे आज तरुणांच्या मेहनतीमुळे आणि ग्रामस्थांच्यामुळे आज एवढं मोठं हे सर्व दिसतंय. तर आज म्हणजे लोकांना जे बाहेरून येतात ते बघून इथं खुश होऊन जातात की इथं एवढं सुंदर वन तयार झालं आहे. तर असंच लोकांची हे होती का देवस्थानाच्या मागे जे सामाजिक उपक्रम झाले पाहिजेत आणि असे या एकविरा मंडळातर्फे पण गावात सामाजिक उपक्रम होत असतात. आणि हे सर्व जे तरुण आहेत ते आता म्हणजे जे लहान होते तेव्हापासून मेहनत करताना ती चालूच अजून पण सतत चालूच आहेत. आणि असे त्यांच्या हातून चांगलं कार्य घडावे हीच अपेक्षा आहे या सर्व मंडळाकडून आणि ग्रामस्थांकडून. कॅमेरामॅन किशोरसह सुरेश पाटील, जनादेश वृत्तवाहिनी करिता. आपल्या भागात कोणती अनुचित घटना घडली असल्यास अथवा कोणतीही समस्या असल्यास आम्हाला जरूर कळवा. आम्ही ती आमच्या वृत्तवाहिनीवर जरूर प्रदर्शित करू. आमचा पत्ता 117 लाखिया स्टेशन रोड, कोकणी पूर्व, मुंबई 400008. आमचा दूरध्वनी क्रमांक 64131216 किंवा 9322870153. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी. आपली बातमी आपली वाहिनी पाहत रहा जनादेश वृत्तवाहिनी. नमस्कार.